धुराळा आणि पैंजण भाग तिसरा. वादळापूर्वीची शांतता आणि रक्ताचं नातं. ऑडी कार जेव्हा देशमुख बंगल्याच्या भव्य गेटमधून आतमध्ये शिरली तेव्हा काव्याचं डोकं फुटायची वेळ आली होती. वाड्यातून निघाल्यापासून ती सतत एकाच गोष्टीचा विचार करत होती. त्या सत्याच्या चेहऱ्यावरचा तो आत्मविश्वास आणि त्याच्या डोळ्यांमधला तो रांगडा रुबाब. तिला आयुष्यात आजवर प्रत्येक गोष्ट तिच्या बोटाच्या इशाऱ्यावर मिळाली होती. पैशाने आणि सत्तेने माणसांना कसं चुकवायचं हे तिने तिच्या वडिलांकडून जवळून पाहिलं होतं. पण आज एका पांढऱ्या शर्टातल्या कोल्हापुरी चप्पल घालणाऱ्या गावरान मुलाने तिला तिच्याच भाषेमध्ये असं चॅलेंज दिलं होतं की तिचा स्वाभिमान पार धुळीला मिळाला होता. ती गाडीतून उतरली आणि तरातरा चालत बंगल्याच्या मुख्य हॉलमध्ये आली. तिथे तिचे वडील विजयराव देशमुख सोफ्यावर बसून कोणाशी तरी फोनवर मोठ्याने हसत बोलत होते. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी असणारा तो बिझनेसमनचा यशस्वी मुखवटा आज काव्याला थोडा खटकला. हो हो साहेब, काळजीच करू नका. वाड्याची जागा मोकळी झाली की तिथे सोलापूरचा सगळ्यात मोठा माल उभा राहणार. आपला बिझनेस आणि तुमचं कमिशन दोन्हीही फिक्स. विजयरावांनी फोन ठेवला आणि समोर उभ्या असलेल्या काव्याकडे बघितलं. तिचे लाल झालेला चेहरा पाहून त्यांच्या अनुभवी नजरेने लगेच ओळखलं की काहीतरी गडबड झाली आहे. काय ग काव्या, कशी झाली पहिली व्हिजिट? साळुंखेने नीट सगळं दाखवलं ना? विजयरावांनी कॉफीचा कप बाजूला ठेवत विचारलं. काव्याने तिच्या हातातील फाईल टेबलावर जोरात आपटली. डॅड, तुम्ही मला त्या प्रोजेक्टवर पाठवण्यापूर्वी तिथल्या लोकल परिस्थितीबद्दल का नाही सांगितलं? तिथे तो कोणीतरी सत्या नावाचा माणूस आहे. तो स्वतःला त्या वाड्याचा वारसदार समजतो. त्याने आज माझ्यासमोर उभं राहून आपल्याला थेट धमकी दिली आहे. विजयरावांच्या चेहऱ्यावरचं हसू एका क्षणात गायब झालं. त्यांच्या डोळ्यामध्ये क्रूर चमक आली. सत्या म्हणजे तो आद्या? सत्यजित राजवाड भेटला का तुला? हो, तोच मिस्टर सत्यजित. त्याने सांगितलं की तुम्ही लबाडी करून आणि लाच देऊन त्याच्या वडिलांच्या सह्या घेतल्या होत्या आणि जर आपण तिथे मशीन्स पाठवल्या तर तो त्या मशीन्सचे तुकडे करेल. डॅड, आपण कायद्याने काम करतोय ना, मग एका गल्लीतल्या गुंड्याला आपण का घाबरायचं? मला पोलिसांची मदत हवी आहे. मला त्या वाड्यावरून त्याचा ताबा काढून टाकायचा आहे. काव्या रागाने थरथरत म्हणाली. विजयराव हळूच उठले. त्यांनी काव्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. काव्या बेटा, शांत हो. तू लंडनमध्ये बिझनेस शिकली आहेस, पण सोलापूरची जमीन अजून तुला समजलेली नाही. तो सत्या साधा गुंड नाहीये. तो त्या बाळे घराण्याच्या शेवटचा रक्त आहे, ज्या घराण्याने कधी काळी या भागातल्या लोकांना अन्नपाणी दिलं होतं. आज जरी त्यांचा वाडा आणि त्यांची संपत्ती गेली असली तरी तिथली जनता सत्यासाठी जीव द्यायला तयार असते. त्याच्यावर हात टाकणं म्हणजे संपूर्ण जुन्या सोलापूरवर अंगावर घेण्यासारखं आहे. मग काय आपण हात जोडून गप्प बसायचं? हा प्रोजेक्ट आपला आहे डॅड. आपण यासाठी करोडो रुपये गुंतवलेत. काव्याचा इगो मागे हटायला तयार नव्हता. गप्प कोण बसणार आहे? विजयराव कुत्सितपणे हसले. बिझनेसमध्ये दोन पद्धती असतात काव्या. एकतर समोरच्याला पैशाने विकत घ्यायचं, नाहीतर त्याला इतकं हतबल करायचं की तो स्वतःहून रस्ता सोडेल. सत्या पैशाने विकत घेता येणारा माणूस नाही, हे मला माहिती आहे. त्याचे वडील सरळ होते, म्हणून मी त्यांना बँकेच्या चक्रव्यूहात अडकवलं. पण हा मुलगा गरम रक्ताचा आहे. याला कायद्याने नाही तर याच्या स्टाईलने उत्तर द्यावे लागेल. तू काळजी करू नकोस. साळुंखेला सांगून मी उद्याच पोलिसांचा बंदोबस्त करतो. तिथे पहिली मशीन पाठवतोय. आपण बघूया हा सत्या लोकांचा नेता कसा बनतो. वडिलांचं हे आश्वासन ऐकल्यावर काव्याला थोडं बरं वाटलं, पण तिच्या मनामध्ये कुठेतरी एक भीतीची सुळसुळी निर्माण झाली होती. सत्याने जे शब्द वापरले होते, ज्या दिवशी पहिली मशीन वाड्याच्या उंबरठ्याला स्पर्श करेल, त्या शब्दात पोकळ धमक्या नव्हत्या, तर एक भयंकर शांतता होती. दुसऱ्या दिवशी सकाळ उजाडली आणि ती एका वेगळ्याच तणावाने. जुन्या गल्लीतल्या चहाच्या टपऱ्यांवर आज नेहमीसारख्या गप्पा नव्हत्या, तर एक गूढ शांतता पसरली होती. लोकांना कळून चुकलं होतं की आज देशमुख कंपनीचे लोक वाडा पाडायला मशीन्स घेऊन येणार आहेत. सकाळचे 10 वाजले असतील. गल्लीच्या तोंडाशी अचानक मोठा आवाज झाला. दोन प्रचंड मोठे पिवळ्या रंगाचे जेसीबी मशीन्स, त्यांच्या मागे 3-4 पांढऱ्या स्कॉर्पिओ गाड्या आणि 2 पोलीस व्हॅन गल्लीमध्ये शिरल्या. पोलिसांनी रस्त्यावरच्या लोकांना बाजूला करायला सुरुवात केली. काव्या स्वतः एका स्कॉर्पिओ कारमध्ये बसून आली होती. तिच्यासोबत साळुंखे आणि देशमुखांची काही बाउन्सर्स रक्षक होते. गाडीतून उतरताच काव्याने सरळ वाड्याच्या महाद्वाराकडे बघितलं. वाड्याचं द्वार बंद होतं. तिथे कुठेही सत्या किंवा त्याची पोरं दिसत नव्हती. बघा मॅडम, मी म्हटलं होतं ना, पोलिसांचं नाव ऐकलं की भल्या भल्यांची हवा टाईट होते. हा सत्या आपण कुठेतरी लपून बसला असेल. साळुंखे यांनी हसत हसत कंबर वाकवून म्हटले. काव्याच्या चेहऱ्यावर एक विजयी हसू आलं. तिने पोलिसांच्या इन्स्पेक्टरकडे पाहिलं. इन्स्पेक्टर साहेब, प्लीज गेट उघडा आणि मशीन्सना आत जाण्याचा रस्ता करून द्या. इन्स्पेक्टरने त्याच्या माणसांना इशारा केला.
2 कॉन्स्टेबल पुढे गेले आणि त्यांनी वाड्याचं ते जड लाकडी महाद्वार जोरात ढकलून उघडलं. वाड्याच्या आतला तो मोठा अथांग चौक उन्हामध्ये चकाकत होता, पण चौक पूर्णपणे रिकामा होता. जेसीबी मशीनचे इंजिन मोठ्या आवाजात धडधडू लागले. पहिला जेसीबी चालत वाड्याच्या उंबरठ्यापाशी आला. त्याचा तो मोठा लोखंडी पंजा हवेमध्ये वर उठला, जणू काही तो वाड्याच्या सुंदर कमानीवर प्रहार करणार होता. काव्या गाडीला टेकून उभी होती. तिचे डोळे त्या मशीनकडे होते. तिला वाटलं की आज तिचा विजय होणार. पण नेमका तो लोखंडी पंजा खाली येणार तितक्यात वाड्याच्या छतावरून एक मोठा दगड सटकन खाली आला आणि थेट जेसीबीच्या काचेवर आदळला. काच चक्काचूर झाली. मशीनचा ड्रायव्हर भीतीने ओरडला आणि त्याने ती मशीन मागे घेतली. कोण आहे वर? पकडा त्याला, इन्स्पेक्टर ओरडला. पोलिसांनी वर बघितलं, पण तिथे कोणीच नव्हतं. तितक्यात वाड्याच्या दिवाणखान्यातून एकामागून एक तब्बल 50 ते 60 तरुण मुलं बाहेर आली. त्यांच्या हातात लाठ्या काठ्या नव्हत्या, तर त्यांनी एकमेकांचे हात धरून एक मानवी साखळी तयार केली होती. त्या साखळीच्या अगदी मध्यभागी त्या तुळशीच्या वृंदावनासमोर उभा होता सत्या. आज त्याने पांढरा शर्ट घातला नव्हता. आज त्याच्या अंगात काळ्या रंगाचा कुर्ता होता. कपाळावर लाल टिळा आणि डोळ्यांमध्ये अंगार होता. त्याचं ते रूप बघून काव्याच्या काळजाचा ठोका चुकला. इन्स्पेक्टर साहेब, हा कोर्टाचा आदेश आहे. या वाड्यावर देशमुख कंपनीचा ताबा आहे. या मुलांना बाजूला करा, नाहीतर आम्हाला बळाचा वापर करावा लागेल, काव्याने पुढे येऊन मोठ्या आवाजात म्हटलं. पण तिचा आवाज यावेळी थोडा कापत होता. सत्या पावलोपावली पुढे आला. ती मानवी साखळी त्याच्या मागे तशीच उभी राहिली. तो अगदी उंबरठ्यापाशी येऊन थांबला, जिथे जेसीबी उभा होता. मॅडम, मी कालच सांगितलं होतं, हा वाडा पाडायचा असेल तर आधी या सत्याच्या छातीवर मशीन चालवावी लागेल. सत्याचा आवाज त्या जेसीबीच्या इंजिनच्या आवाजापेक्षाही जास्त स्पष्ट आणि खणखणीत होता. हा वाडा या भागाचा कणा आहे. कोर्टाचा कागद तुम्ही पैशाने आणला असेल, पण या माणसांचं प्रेम मी माझ्या रक्ताने कमावलं आहे. बघा तुमच्या पोलिसांकडे, विचारा त्यांना, त्यांच्यात हिंमत आहे का या गरिबांवर लाठी उचलायची. इन्स्पेक्टरने मागे वळून बघितलं. गल्लीतल्या हजारो लोकांची गर्दी आता वाड्याच्या बाहेर गोळा झाली होती. बायका, मुलं, वृद्ध सगळे डोळ्यांमध्ये राग घेऊन पोलिसांकडे पाहत होते. जर पोलिसांनी एकावरही लाठी चालवली असती तर अख्ख्या सोलापूरचा भडका उडाला असता. इन्स्पेक्टरने हळूच काव्याच्या जवळ येऊन कान गोष्ट केली. मॅडम, आज परिस्थिती हाताबाहेर जाईल. आपण फोर्स वापरू शकत नाही. गर्दी खूप जास्त आहे. आम्हाला आदेश वरून घ्यावे लागतील. आज मशीन्स मागे घ्याव्या लागतील. व्हॉट? पण तुमच्याकडे ऑर्डर्स आहेत ना? काव्या ओरडली. तिची खात्री झाली होती की कायद्यासमोर हे लोक झुकतील, पण इथे कायदाच हतबल झाला होता. कायदा माणसांसाठी असतो मॅडम, माणसांना संपवण्यासाठी नाही. सत्याने काव्याच्या अगदी जवळ येऊन थेट तिच्या डोळ्यांमध्ये बघून म्हटलं. यावेळेस त्याच्या आवाजात राग नव्हता, तर एक अथांग वेदना आणि टशन होतं. तुमच्या वडिलांना सांगा, सत्य अजून जिवंत आहे. हा वाडा पाडायला क्रेन नाही, काळजाची ताकद लागते, आणि ती ताकद फक्त आमच्याकडे आहे. सत्याच्या एका इशाऱ्यावर त्याच्या पाठीमागच्या मुलांनी जोरात घोषणा केल्या. सत्या भाऊ अंगार आहे, बाकी सगळं भंगार आहे. त्या आवाजाने अख्खा वाडा हादरला. काव्याचा चेहरा पांढरा पटपटीत पडला होता. ती तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच अशा लोकशक्तीच्या आणि एका माणसाच्या स्वॅगच्या समोर हरली होती. तिने रागाने आणि अपमानाने सत्याकडे बघितलं. गाडीचा दरवाजा उघडला आणि साळुंखेला ओरडली. मशीन्स मागे घ्या, चला इथून. जेसीबी मशीन्स हळूहळू मागे फिरू लागल्या. पोलिसांच्या गाड्या तिथून निघून गेल्या. काव्याची स्कॉर्पिओ जेव्हा गल्लीतून बाहेर पडत होती तेव्हा तिने आरशामध्ये मागे वळून बघितलं. सत्य अजूनही त्या उंबरठ्यावर उभा होता. वारा त्याचा काळा कुर्ता उडवत होता. तो जिंकला होता, पण त्याच्या चेहऱ्यावर गर्वाची एक रेषही नव्हती. तो फक्त त्याच्या मातीचं रक्षण करत होता. काव्याने तिचे डोळे घट्ट मिटून घेतले. तिच्या मनामध्ये आता फक्त राग नव्हता, तर सत्याबद्दल एक अनामिक उत्सुकता आणि त्याच्या त्या टशनची एक वेगळीच दहशत बसली होती. ही लढाई आता फक्त एका वाड्याची राहिली नव्हती. ते देशमुखांची इज्जत विरुद्ध सत्याचा अभिमान अशी बनली होती. आणि या लढाईच्या तिसऱ्या भागात काव्याला कळून चुकलं होतं की या राकड माणसाला हरवणं सोपं नाही. तर मंडळी, आजच्या घोषणा तुम्हाला कशा वाटल्या आणि आजचा संपूर्ण भाग तुम्हाला काय वाटलं पाहून, आणि पुढच्या भागात काय होईल हे कमेंट करून नक्की कळवा. भेटूया उद्याच्या भागात. चलो बाय. हर हर महादेव.